नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते ठाण्यातील हनुमान मंदिरामध्ये रामरक्षा महाआरती पार पडणार आहे। या ठिकाणी आपण पाहतोय स्वतः या ठिकाणी आपण पाहिलं तर अयोध्येतील श्री राम मंदिराच्या लुटी विरोधात या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं एक महाआरती आंदोलन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, या महाआरतीसाठी ठाण्यातील हनुमान मंदिरामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित आहे। स्वतः माजी खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे यांच्या वतीने यांच्या हस्ते जे आहे ते या राम मंदिरा हनुमान मंदिरामध्ये त्यांच्या हस्ते महाआरती जी आहे ती पार पडणार आहे। मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं दिसतंय। श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्पुरुषं राम नाम वरानने दक्षिणे लक्ष्मणो यस्या वामे च जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्या वन्दे रघुनन्दनं मनोजवं मारुततुल्यवेगां तेजो विमतां वरिष्ठं वातानां श्रीरामदूतं शरणं हनुमद्देवताभ्यो नमः श्रीरामचन्द्राभ्यो नमः प्रार्थनापूर्वकेन भक्तानन्दकोटि प्रणमामि नमस्करोमि। प्रेम से हनुमान जी महाराज की जय, रामचंद्र भगवान की जय, बजरंगबली की जय, अयोध्या धाम की जय, शंकर भगवान की जय, विश्वनाथ की जय। बाहेर पण जायला लागेल ना। वनस्पतिरसोद्भूतो गन्धाढ्यो गन्धकृतः आर्ययत्रदेवानां धूपोऽयं प्रदीयताम् दर्शयामि प्रत्यक्षदीपं दर्शयामि चन्द्रमा मनसो जातचक्षुः दुर्योधनाय श्रोत्राद्वायुरायत हनुमद्देवताभ्यो नमः।
जावा त्या जाईल असा बाहेर मारून रस्ता बाहेर जाणार बाहेर जाणार बाहेर जाणार थोडं थोडं अजून मागे गेला तर मस्त होईल.
तर थोडं मागे
सीतावराय धीमहि तन्नो श्रीरामः प्रचोदयात् लोकाशरथाय विद्महे दुर्गेशाय धीमहि तन्नो लक्ष्मणः प्रचोदयात् आञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमतः प्रचोदयात् पुष्पाणि यथा कारोधवामि च पुष्पाण्यर्पया दत्ता समोर ना भूम घे समोर ना हे मनीष पुढे हो तमाम हिंदूंची ही गर्दी आपण अनुभवतोय कारण एकच आहे आमचा राम ज्यांनी म्हटलं हम राम को ले आएंगे त्यांनी रामाला तर आणलं नाहीच परंतु रामाच्या नावावर बांधलेल्या मंदिरातून जमलेला चंदा हा सुद्धा हडपण्याचा प्रयत्न केला ज्याला आमच्या सर्वसामान्य हिंदूंचा कडाडून विरोध आहे आणि म्हणून त्या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो या भाजपातल्या केंद्रातल्या सरकारने असेल किंवा राम रक्षा करत करत ज्या ज्या आतापर्यंत यात्रा काढल्या त्या संपूर्ण यात्रांचा हिशोब काढला तर असं म्हटलं जातं यथयात्रेच्या माध्यमातून जवळजवळ 17,000 कोटी जनसामान्यांनी आपल्या मेहनतीतून आपल्या पैशातून आपल्या घामातून या रथयात्रेसाठी दिले होते प्रश्न हा आहे यथयात्रेचा हा पैसा गेला कुठे त्यानंतर राम मंदिर उभारण्याची वंदना केली गेली खरं तर ज्या ठिकाणी शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदुस्थानी सम्राट यांनी सांगितलं हो जर बापरी यांच्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर माझ्या शिवसैनिकांचा आम्हाला अभिमान आहे हे खंडावून सांगणारे आमचे आदरणीय शिवसेना प्रमुख आम्हाला खंत या गोष्टीची आहे ज्या ठिकाणी बाबरीचा ढाचा पाडला त्याच ठिकाणी राम मंदिराची उभारणी व्हायला हवी होती पण ज्या ठिकाणी ढाचा पाडला त्याच्या ठिकाणाहून जवळजवळ 5 किलोमीटर अंतरावर नवीन राम मंदिर साकारलं गेलं
साकारलं गेलं हरकत नाही, पण साकारत असताना राम मंदिराची जी पूजा केली गेली, या पूजेचा महत्वाचा अधिकार राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांना असताना त्याही ठिकाणी या सरकारने महिलांचा अपमान केला आणि या राम मंदिरांची विधिवत पूजा त्यांच्या हातून होऊ दिली नाही. पण हे सगळं आम्ही पाहिलं, कारण राम हे आमचं दैवत आहे, राम हा जगण्याचा मार्ग आहे, राम हा दिशा देणारा आहे, राम आमच्या जगण्याला नवीन आयाम देणारा आहे. म्हणून प्रत्येक हिंदू भक्तानं, प्रत्येक राम भक्तानं, प्रत्येक माणसानं हा सगळा अन्याय अत्याचार सहन केला. पण ज्या दिवशी समजलं रामाच्याही असलेल्या संपत्तीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न या लोकांनी केला, त्यावेळेला रामद्रोही असणाऱ्या या लोकांचा निषेध करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांनी जो एल्गार संपूर्ण महाराष्ट्रभर, जो एल्गार महाराष्ट्रातील अगदी जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये वाड्या वस्तीवर करण्याचा आपल्याला जो संकल्प दिला, आम्हाला अतिशय अभिमान आहे. त्या एल्गाराचं पहिलं सुख महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यामध्ये ठाण्याच्या ढाळ्या वाघाने अर्थात शिवसेनेचे नेते सन्मान्य राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली झालं. हे पेय, हे सूत्र आता गावागावामध्ये जायला वेळ लागणार नाही. ज्यांनी कोणी रामाच्या एखाद्या संपत्तीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केलाय, हो तुम्ही त्या राम मंदिराचे ट्रस्टी असलेले, विश्वस्त असलेले अध्यक्ष बाजूला केले. आमचा प्रश्न आहे, डल्ला जर संपूर्णपणे त्या कोशावर मागलेला आहे, तर मग त्या कोशाध्यक्ष असणाऱ्यांचं काय केलंय हा आमचा पुढचा प्रश्न आहे. जो संपत्ती करणारा आहे, जो कोश सांभाळणारा आहे, त्या कोश सांभाळणाऱ्या माणसाला सेफ देऊन तुम्ही जर वेगळ्याच माणसांना शिक्षा देत असाल तर ते हिंदू कधीही मान्य करणार नाही. आणि म्हणून जी घोषणा आम्हाला शिवसेना प्रमुखांनी दिली, गर्व से कहो हम हिंदू हैं, गर्व से कहो हम हिंदू हैं, गर्व से कहो हम हिंदू हैं. आपण पाहिलं त्या दिवशी शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांनी एक वेगळी घोषणा दिली. अशा प्रकारे रामाच्या रक्षणावर, रामाच्या संपत्तीवर जर तुम्ही डल्ला मारला तर आप हिंदू माफ नहीं करेगा, आप हिंदू माफ नहीं करेगा, आप हिंदू माफ नहीं करेगा. आज एल्गार घेऊन आपण गावोगावी जाऊ. रामाचं रक्षण, आमचं हिंदुत्व कालही कडवं होतं, आजही कडवं आहे आणि भविष्यातही याच गतीने तळपून कडवं राहणार आहे. ज्यांना भीती वाटते त्यांनी शेपट्या घालून आत बसावं आणि आमच्यातला जो सर्वसामान्य रामभक्त आहे तो या सगळ्या गोष्टीचा निषेध केल्याशिवाय थांबणार नाही. आपण अतिशय थोड्या वेळात दिलेल्या या सूचनेनुसार इथे उपस्थित राहिलात. मोठ्या भावभक्तीनं या ठिकाणी हनुमंतरायाची आणि त्याचबरोबर सियावर रामचंद्रांची आपण आरती केली आणि आपला एक संकल्प संपूर्ण महाराष्ट्राला या माध्यमातून दाखवला. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करत थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला मनीष या ठाण्यामधून आपल्याला देशाला करायची आहे. गेलाय का गणेशजी कुठे गेले? हो घूम दे. श्रद्धेची वीट पाठवणार आहे ठाण्यावर, श्रद्धेची वीट, श्रद्धेची वीट पाठवणार आहे ठाणा. श्रद्धेची लूट सहन करणार नाही ठाणेकरांची लूट सहन करणार आहात का? ठाणेकरांनो यांना विचारणार आहात का? आपल्याला राम राज्य घडवायचंय, प्रभू श्रीरामांचं राज्य घडवायचंय. चोरांचं राज्य नाही, लुटेऱ्यांचं राज्य नाही. अरे त्याही काळात औरंग्या आला होता. त्या काळातला औरंग्या आणि आजच्या काळातल्या औरंग्यामध्ये फरक तो काय राहिला? त्यांनीही मंदिरं लुटली, यांनीही मंदिरं लुटली. धर्मवीर दिघे साहेबांच्या ठाण्याचे आपण सारे मावळे आहोत. वंदनीय धर्मवीर दिघे साहेबांच्या शिकवणीवर आपण चाललोय आणि धर्मवीर दिघे साहेबांचे कडवे शिष्य शिवसेना नेते श्री राजांनी विचारे साहेबांच्या या नेतृत्वाखाली आज हा भव्य शिवसैनिक एक वडला. मुंबईत हात दिली गेली. वंदनीय शिवसेना
श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हाकेला साथ घातली गेली आणि उभा शिवसैनिक उद्या पावसात एकवटला. पावसाची तमा बाळगली नाही. त्या दिवशी पाऊसही ओशाळला आणि शिवसैनिकांच्या त्या आक्रोशापुढे पाऊसही नरमला. आज तुम्ही पाहताय 2014 असेल, 2019 असेल, 2024 असेल, प्रभू श्रीरामांच्या नावाखाली सत्ता मिळवली गेली. प्रभू श्रीरामांचं नाव पुढे केलं गेलं. तुमच्या माझ्या श्रद्धेचा खेळ झाला. आज ज्यांनी प्रभू श्रीरामांच्या दानपेट्या सोडल्या नाहीत ते तुम्हा मला काय सोडणार? जे माझ्या देवाचे होऊ शकले नाहीत ते सर्वसामान्यांचे काय होणार? ज्यांनी देवाच्या दानपेट्या सोडल्या नाहीत ते देशाला काय सोडणार? ते तुम्हा मला काय सोडणार? रोज आपल्याला लुटलं जात आहे. फक्त हिंदुत्वाची अफूची बोली द्यायची आणि आम्हाला नशेमध्ये ठेवायचं. आता हिंदू हे सहन करणार, हिंदू हे सहन करणार. शिवसेना कालही हिंदुत्ववादी पक्ष होता. शिवसेना आजही हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि शिवसेना यांच्या 10 पावलं पुढे जाऊन कडवट हिंदुत्ववादी पक्ष आहे. आमचं हिंदुत्व मारणं, वाटणं, काढणं शिकवत नाही. आमचं हिंदुत्व हृदयामध्ये राम आणि हाताला काम शिकवतं. शिवसेनेचं हिंदुत्व जात धर्म पंथ प्रांताच्या पलीकडे जाऊन सर्वसमावेशी आहे. आज आमच्या शिवसेनेवर या धर्माच्या राज्यकर्त्यांनी ही वेळ आणली आहे. पण हे आमचे मारुती राजा या मंदिराची स्थापना हे ठाण्याचं ग्रामदैवत 200 वर्षांपासूनचं ठाणं पाहतंय आणि आजचंही ठाणं पाहतंय. मारुती राजा तुझ्या या दरबारातून साकडं घालतो. प्रभू श्रीरामांच्या मंदिराची लूट करणाऱ्यांना मारुती राजा त्यांना त्यांची जागा दाखवून दे. आम्ही हे सारे शिवसैनिक तुझ्या चरणी नतमस्तक होऊ. मारुती राजा हे साकडं घालतोय. देवही धर्माच्या पाठीशी असतो आणि धर्म सत्याच्या पाठीशी असतं आणि शिवसेना सत्याच्या पाठीशी आहे. शिवसैनिक सत्याच्या पाठीशी आहे आणि सत्याचा विजय हा कायम. सत्य परेशान होऊ शकतं पण सत्य पराजित होऊ शकत नाही. अधर्माचं राज्य करणाऱ्यांनो, अधर्माचं राज्य करणाऱ्यांनो, पुन्हा सांगतो या देशामध्ये अधर्माचं राज्य करणाऱ्यांनो, या सांस्कृतिक ठाणे नगरातून, या सांस्कृतिक ठाणे जिल्ह्यातून आम्ही सारे शिवसैनिक वचनबद्ध आहोत. भविष्यामध्ये तुम्हाला या देशाची सत्ता आम्ही मिळवू देणार नाही. प्रभू श्रीरामांच्या दानपेट्यांवर डल्ले मारणाऱ्यांना भविष्यात आम्ही कुठेही सत्तेवर येऊ देणार नाही. वचनबद्ध आहात तुम्ही. बोला जय श्रीराम, जय श्रीराम. हा उत्साह आज दिल्लीच्या दरबारापर्यंत पोहोचला असेल. हे ठाणं निष्ठावंतांचं ठाणं आहे. हे ठाणं बाळासाहेबांचं ठाणं आहे. हे ठाणं धर्मवीरांचं ठाणं आहे आणि हे ठाणं शिवसेनेचं ठाणं आहे. खऱ्या शिवसेनेचं ठाणं आहे. सप्रेम जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र. सर्वांना धन्यवाद. एक साईडला उभा सर्वांना धन्यवाद. आभार आभार. श्री लिहिले म्हणून श्रीराम लिहिले सगळ्यांचे सेम आहेत ना. हे मनीष चल माझी माझं पुष्कर एकदम खालचं ना त्याचं पुष्कर सगळ्यात तोच जातो. पुष्कर असं घेतो का? असं आहे मंदिर मंदिर असं घेतो का? असं उलटा या साईडला बॅक होईल ना.
लाईट वंदे या लवकर बजरंग बली की आपलं दिसत नाही. काय का टेन्शन मनीष गणेश आला का मनीष हा बस आंघोळ करायचे ये ना आता पुढे माझा वरती इकडे घे सोड ना वायर कोणाची वायर हे रोल का सर आज रामरक्षा महाआरतीचं आयोजन ठाण्यात करण्यात आलं आहे नेमकी काय भावना आहे भावना म्हणजे तुम्ही बघितलं असेल गेल्या रविवारी ही महाआरती आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी या राम मंदिराच्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये या संबंध हिंदूंना जागा करण्यासाठी ज्या हिंदूंनी एवढे कष्ट करून बलिदान करून योगदान देऊन या ठिकाणी एवढं भव्य दिव्य असं राम मंदिर बांधलं, परंतु त्या राम मंदिराचं तुम्ही बघितलं असेल की 70 वेळा त्या ठिकाणी त्या दानपेटीतले जे दान होतं ते चोरण्याचा सीसीटीव्ही फुटेजमध्येच त्या ठिकाणी दाखवले गेले आणि कित्येक सीसीटीव्ही फुटेज त्या ठिकाणी गायब केलेले आहेत. आणि असं असताना तुम्ही जर बघितलं असेल की कित्येक वर्षाचा लढा मला वाटतं शिवसैनिक आणि रामभक्त करत होते. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळेला हा लढा सुरू झाला तेव्हा गर्व से कहो हम हिंदू आहे हे घोषणा केली होती आणि त्या पद्धतीने संबंध गेले 40 वर्ष हा लढा सुरू होता. आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख या संबंध या महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन करत होते, देशामध्ये आंदोलन केलं होतं आणि तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेला या बाबरी मशीद पाडल्यानंतर ज्यावेळेला हे झालं त्यावेळेला प्रत्येक यांनी कुणीही त्याचा हे उचललं नाही. त्यावेळेला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं की ज्या शिवसैनिकांनी केलेलं आहे, ज्यांनी हे केलेलं आहे ते आमचे शिवसैनिक होते आणि त्यासाठी त्यांचा आम्हाला गर्व आहे. म्हणजे असे हे संधीसाधू लोक आहेत. आणि कशा पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल केदारधाम असेल, बद्रीधाम असेल, म्हणजे कुठली देवस्थानं सुद्धा सोडली नाही. आज सर्वसामान्याच्या जनतेच्या खिशामध्ये हात घालून त्या ठिकाणी हे काम करतायत. आज बघितलं असेल कित्येक ठिकाणी या भ्रष्टाचाराच्या मार्गाने या ठिकाणी आमदार खासदार फोडण्याचं काम या ठिकाणी याच भ्रष्टाचाराच्या माध्यमातून करतायत. आणि हे करत असताना हिंदूंच्या भावना या ठिकाणी दुखावल्या गेलेल्या आहेत. कारण तुम्हाला माहिती असेल 1987 साली धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या ठिकाणी या देशामधून पहिली चांदीची वीट या महाराष्ट्रातून ही दिली होती. आणि मला आठवतं आम्ही शाळेत असताना आम्ही स्वतः घरोघरी जाऊन त्या ठिकाणी ह्या संबंध या मंदिरासाठी ह्या पैसे गोळा केलेले आहेत. आणि हे करत असताना तुम्ही जर बघितलं असेल की कशा पद्धतीने ह्या संबंध सर्व म्हणजे श्रद्धास्थानावर सुद्धा हे लोक कशा पद्धतीने अतिक्रमण करतायत. आणि म्हणून
हे संबंध आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये हे आंदोलन झालं, आज ठाण्यामध्ये झालंय आणि हे संपूर्ण मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मला वाटतं जेवढी मंदिरं असतील त्या मंदिरामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये आम्ही ही महाआरती करणार आहोत.